या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स। सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज। आमचा पत्ता केएमसी कॉम्प्लेक्स कमरुनिसा कॉलेज समोर, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर। सोलापूर विजापूर हायवेवरील एका गॅरेज समोर मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एका 22 वर्षीय तरुणाने लोखंडी कप्पीच्या साखळीने गळफास घेऊन आत्महत्या केली। सुमित ईश्वर वळसंकर, वय 22, राहणार अमरनगर, सोरेगाव असे मृत तरुणाचे नाव आहे। प्राप्त माहितीनुसार सुमित हा गॅरेजमध्ये काम करत होता। मंगळवारी सकाळी परिसरातील नागरिक फिरण्यासाठी गेले असता त्यांना सुमित कप्पीला लटकलेल्या अवस्थेत दिसला। याची माहिती तात्काळ गॅरेज मालक आणि विजापूर नाका पोलिसांना देण्यात आली। पोलीस हवालदार विलास घुगे यांनी घटनास्थळी धाव घेत सुमितला खाली उतरवून छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। सुमितने गॅरेजमधील एका कारच्या बोनेटवर चढून लोखंडी कप्पीला गळफास घेतल्याचे समजते। लटकलेल्या अवस्थेत त्याचे गुडघे बोनेटवर टेकलेले होते, यामुळे त्याच्या मित्रांमध्ये चर्चा सुरू आहे। आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। सुमित हा काही वर्षांपूर्वीच सोरेगाव येथे राहण्यास आला होता। त्याचे वडील मजुरी, आई घरकाम, तर भाऊ मिळेल ते काम करत होता। या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an